नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, जानकी मला ना मी इथे आल्यापासून या घरात एकटं पाडलं गेलं आणि प्रत्येक वेळेसच मी एकटी पडली आहे आणि आता मला हे असह्य झालंय आणि एकटं पडणं काय असतं ना हे तू नाही जाणू शकत. असं आता ऐश्वर्या जानकीला इमोशनली खूपच ब्लॅकमेल करत असते. दुसऱ्या बाजूला जो सौमित्र आहे तो पण दादाला म्हणतो, दादा आता खूप झालं, मला ह्या घरात नाही राहायचे, मी नाही राहू शकत ह्या घरात आणि तुम्हीसुद्धा मला अडवायचा प्रयत्न करू नका. असं बोलून आता सौमित्र बॅग भरायला घेतलेली असते आणि त्याला हे काहीच पटत नसतं की त्या ऐश्वर्याला आणलंय आणि सारंग ऐश्वर्याची साईड घेऊन त्याच्याशी भांडतोय. हे त्याला नको आहे म्हणून तो आता मुंबईला जाण्याचा निर्णय घेतोय. दुसऱ्या बाजूला आता जी जानकी आहे ती पण सारंगला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. म्हणते, अहो भाऊजी तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का? तेव्हा सारंग म्हणतो की आम्हाला प्रत्येक वेळेस गृहीत धरलं जातं आणि वहिनी मी पण नाही ऐकू शकत, सारखं सारखं माझ्या बायकोला असं कोणी बोललेलं, त्यासाठी आता मीही हे घर सोडून निघून जातोय. असं आता सारंगसुद्धा जानकीला म्हणतो आणि ते दोघेही बॅगा भरायला सुरुवात करतात. तिकडे सौमित्र तर इकडे सारंग, ते दोघेही जण कुणाचंच ऐकत नाहीत आणि त्या बॅगा भरायला त्यांनी घेतलेल्या असतात. आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना काहीच कळत नाही, परिवार कसा एकत्र ठेवायचा हेच त्यांना समजत नाही. तेच आता पेचात पडलेत. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, जानकी आणि ऋषिकेश ह्या दोघांनाही एकत्र आणतील का? ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.